हॅलो, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. सध्या माझे डेली व्लॉग येत नाही आहेत, कधी येत आहेत कधी नाही येत आहेत, सगळं मिसमॅच चालू आहे. पण आय होप लवकरच मी डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. असं डोक्यात विचार आहे, पुढच्या आठवड्यात न चुकता एक आठवडा पूर्ण रोज डेली व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मी आज तुमच्याबरोबर एक छोटासा व्लॉग, एक छोटंसं रुटीन शेअर करते. इथे मी आणि स्वरा माझी चहा आणि पोहे खात बसलेलो दोघीजणी. आणि मी हे ॲमेझॉनवरून एक पार्सल मागवलेलं, जे की स्टँड आहे. इकडे माझ्या किचनच्या इथे साईडला ना छोटे छोटे डबे ठेवायला जागा नव्हती, ते मी तिथेच ओट्यावर असेच ठेवून द्यायची. मग त्यासाठी मला ऑर्गनाईज करायला काहीतरी एक पाहिजे होतं. तुम्ही जर माझा क्लिनिंगचा व्हिडिओ पाहिला असेल मागचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मी असंच किचनवर छोटे छोटे डबे आहेत ना, ते ओट्यावर साईडला ठेवून देते. तर ते ऑर्गनाईज करायला माझ्याकडे काही नव्हतं, म्हणून हे छोटंसं एक ॲमेझॉनवरून मागवलेलं स्टँड. हे जेव्हा मी पिक्चर बघितला ना, तेव्हा बरंच मोठं दिसत होतं, पण आता रिअलमध्ये बघते ना तर ते छोटंसं आहे. ठीक आहे, मलाही जास्त काही मोठं नको होतं किचनवर, नाही तर अडचण झाली असती, जास्त मोठं आलं असतं तर माझं हे छोटंसं स्टँड ऑर्गनाईज केल्यानंतर पण मी तुमच्याबरोबर नक्की दाखवेन, शेअर करेन. तर मला आज ना पडदा धुवायचा आहे. बरेच दिवस झाले पडदे धुतले नाही आहेत, आणि ते समोरच असल्यामुळे ना ते खूप असं विचित्र दिसतं कोण आलं तर, आणि जास्त मळलेले असतील तर पडदाही धुवायला काढते आणि कपडेही लावते मशीनला. तर कपडे लावते ना, मशीन मला साईडला सरकून घ्यावी लागते बाथरूमच्या इथे, कारण तिकडे मी जिथे ठेवते ना तिकडे प्लग नाही आहे, आणि मग बाथरूमच्या दरवाजातून पाईप वगैरे टाकून मला व्यवस्थित ते धुता येतं. थोडीशी सरकून घ्यावी लागते मागे, बाकी जास्त काही करावं लागत नाही. तर इकडे आम्ही मशीनला एक दिवस आड करून कपडे लावतो, कारण आम्ही 4च जण आहोत. छोटे छोटे कपडे असतात ते मी हाताने धुवून टाकते, आणि जे मोठे कपडे असतात ना ते मशीनला लावते एक दिवस आड करून, कारण पाण्याचाही नाही तर प्रॉब्लेम होतो. तसं तर आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पाणी छान येतं, व्यवस्थित येतं, रोज येतं. पण मग रोज रोज मशीन लावून तेवढे कपडे निघत नाही की रोज मशीन लावावी लागेल एवढे. तर मी हा पडदा काढून धुवायला टाकते. तो मशीनमध्ये नाही टाकणार आहे, तो मी हातानेच धुणार आहे. तर अशी ही आपली रोजची कामं माझी नेहमीची चालूच असतात. आणि तुम्ही नोटीस केलं असेल ना, तर मी जेव्हा व्हिडिओ बनवते ना, जेव्हा व्लॉग बनवते, तेव्हा मी काही एक्स्ट्राची तयारी वगैरे काही करत नाही, कारण असं ते मेकअप वगैरे करून व्लॉगमध्ये दाखवणं थोडं अवघड वाटतं. कारण काय, आपण जेव्हा डेली व्लॉग करतो ना, जेव्हा आपण जसे आहोत, जसे घरी असतो तसंच आपण दाखवलं ना, तर तेच मला वाटतं ते रिअल असतं, ते खरं असतं. नाही तर उगाचचा दिखावा करणं मला कधीच आवडलं नाही आणि जमलंही नाही. तर मग मी हेच पडदा वगैरे धुण्याचं माझं काम चालू आहे. आणि इथे हे जे आले आहेत ना दादा, ते आमच्याकडे पाणी घेऊन येतात. माझा जो पाण्याचा जो फिल्टर होता तो खराब झाला आहे, आणि त्याच्यामुळे सध्या आम्ही बाहेरून पाणी मागवतो, जे पियायचं असतं ते. ॲक्च्युली आमच्याकडे पाणी येतं ते चांगलंच असतं पियायचं, पण ते अशी एक मनाची समजूत असते ना की बाहेरून मागवलेलं अजून चांगलं असतं, बिसलरी, म्हणून मग हे मागवतो. बरं, तेही आम्ही उकळून पितो, असं नाही की ते आणलं तर लगेच पितो, असंही नाही. ही जी स्टीलची टाकी आहे ना, त्यामध्ये ते मी ओतते, आणि मग ते गरम करतो, आणि त्यानंतर थंड करून मग मी ते मडक्यात ओतते. असे बरेच उचापती करते त्या पाण्याच्या मागे. आता लवकरच मला एक नवीन फिल्टर घ्यायचं आहे, बघू, घेईन लवकरच. असं चाललं आहे सगळं. तर त्या दादांना बॉटल खाली करून पाहिजे होती, जी त्यांनी आधी आणून दिली होती ती, म्हणून ते वेट करत होते. पण माझ्याकडे एक्स्ट्रा काय भांडी नव्हती पाणी स्टोअर करून ठेवायला. मग त्यांना बोलले मी नंतर देते. आत्ताचं हे ओतलं बघितलं तर टाकी पूर्ण भरली, आणि तरी पाणी थोडंसं शिल्लक राहिलं. मग म्हटलं काय करू, त्यांना सांगितलं की तुम्ही नंतर येऊन हे घेऊन जा बॉटल, किंवा मग मी मुलांकडून पाठवून देईन. बरेच घरात आपल्याला वाटतं की कामं नसतात, पण खरंच खूप कामं असतात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून ना, एक हाऊसवाईफला ना बऱ्याच गोष्टी सांभाळायला लागतात. आता घरातलं पाणी संपलं ना, तर मग खूप प्रॉब्लेम होतो. पियायचं पाणी संपलं तर घरात आमचं जे पाणी येतं ते चांगलंच असतं, तेही आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे लोक बहुतेक तेच उकळून पितात. पण आम्ही सध्या ते बिसलरीचं मागवतो आहे, फिल्टर खराब झाल्यामुळे. तर माझं असं डोक्यात आहे लवकरात लवकर फिल्टर घ्यावा, जेणेकरून आपले हे रोजचे 30-40 रुपये वाचतील. तर इकडे मी पडदा हाताने धुणार आहे, आणि त्यासाठी थोडा आधी मी ते लिक्विडमध्ये टाकून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी, जेणेकरून तो साफ निघेल. आणि पडदे वगैरे धुताना ना शक्यतो मी कोमट पाण्यामध्ये ते भिजत टाकते, म्हणजे जेणेकरून ते पटकन असे साफ निघतील, जास्त चोळायला घासायला लागणार नाही. तर इथे मी कपड्याची मशीन लावून घेते. आणि मशीन लावताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या, की माझं कपड्याचं जे लिक्विड असतं ना बॉटलमध्ये भरून ठेवलं ते संपलं. आणि मग तुम्ही जो माझा डिमांडचा व्हिडिओ पाहिला असेल, त्याच्यामध्ये मी एकदम आणून ठेवलेलं मोठं एक 3 लिटरचं पॅकेटमध्ये, तर ते मी आता परत त्याच्यामध्ये रिफिल करून घेणार आहे. तर असं ठेवते मी रिफिल करून, मग ते बरं पडतं. बॉटल दरवेळेला नवीन बॉटल आणण्यापेक्षा अशी जर पाऊचमध्ये आणलं तर आपल्याला ते स्वस्तही पडतं. म्हणजे साधारण एक 30-40 रुपये तरी आपले वाचतात ज्याच्यामध्ये, बॉटलमध्ये आणि ह्या पाऊचमध्ये. आणि ते बऱ्यापैकी सारखं मग आणावं पण लागत नाही. एकदा आणलं तर साधारण महिना 1.5 महिना तर व्यवस्थित होऊन जातं, पुरतं ते व्यवस्थित.
तर आज अगदी ना मी छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे. नक्कीच मी यापुढे व्यवस्थित रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करेन व्लॉगच्या माध्यमातून, किंवा इतर काही गोष्टी ज्या मला आवडतात, मला समजतात, ज्या इतरांपर्यंत पोहोचाव्या अशा वाटतात, किंवा माझ्या आयुष्यात मी अजून काही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करते, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. पण यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. लवकरच माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि त्यानंतर माझा लाईव्ह घ्यावा असा माझा विचार आहे. आणि ही जर्नी खरंच खूप सोपी नव्हती. ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं नसेल, नुसतं व्हिडिओ बघतात, त्या लोकांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण लाईव्हच्या थ्रू एकमेकांना भेटू. आणि 1K सबस्क्रायबर झाल्यानंतर माझा नक्कीच लाईव्ह घेण्याचा विचार आहे. कारण हे जे सबस्क्रायबर आहेत आत्तापर्यंतचे जे 950 झालेले, तर ते सगळेच्या सगळे अनोळखी आहेत, ज्यांना मी ओळखत नाही, जे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याशी जोडले गेलेले आहेत. तर सर्वांचे खरंच खूप 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 आभार, ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे, जे लोक मला बघतात, जे माझे डेली व्ह्यूअर्स आहेत, त्या सगळ्यांचे आभार. असंच तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहून दे. चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कपड्याची मशीन वगैरे लावून झाल्यानंतर मी किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतलेला, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला टिफिन वगैरे बनवताना पटापट काम माझं सोपं होईल यासाठी. आणि तीही क्लिप तुमच्याबरोबर छोटीशी मी शेअर करते. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह. बाय, काळजी घ्या.